10 रुपयाच्या 2 भरण्या आणल्या. एका भरणीमध्ये 10 रुपयाचं मीठ टाकलं. 10 रुपयाची आहे ना मिठाची. एका भरणीमध्ये गावरान तूप टाकलं. एकीनं मिठाची सोबत केली तर तिची किंमत किती झाली? 20. 10 भरणीचे 10 तिचे, दोघीची किंमत ठरावं लागेल. एकीनं गावरान तुपासोबत संगत केली. संगत फार महत्वाची आहे. किती? 600. 600 आहे का तुमच्यासाठी? आपल्या गावरान तूप 880. 810. एकीनं मिठासोबत संगत केली तर तिची 20 रुपये किंमत झाली. एकीनं तुपासोबत संगत केली तर किती रुपये? 810. पण संगत इतकी महत्वाची आहे की जागाही बदलते महाराज तिची. नाही, जिनं मिठासोबत संगत केली ते चुली जवळ गेली, आणि जिनं गावरान तुपासोबत संगत केली ती वट्यावर येऊन बसली. या कोणी खा. नाही, कुठं बसली? 25-30 हजार रुपयाच्या कपाटात. नेहमी नेहमी बाहेर निघे का? नाही. मालकाचं गणगोत आले की बाहेर निघे का? नाही. आपलं गणगोत आले की बाहेर निघाली. आणि एक दिवस असं झालं, या मिठानं सहवास भरणीनं मिठासोबत सहवास केला. हे तर कोणासोबतही चालू नाही. पूर्वीच्या काळी आता कसं आपण जसं टीव्हीत ऍक्शन तशी फॅशन लावली. पूर्वीच्या काळी या स्वयंपाकगृहाला काय, या किचनला काय म्हणत? पाकगृह, नंतर स्वयंपाकगृह. आता सदाई कचकच होते, त्याचं नाव आहे किचन. काही असलं तरी मन समाधान नाही. जीवनात समाधानी राहणं फार महत्वाचं आहे. आपल्याजवळ प्रॉपर्टी किती आहे याले कारण इथं प्रॉपर्टी बाद आतापर्यंत होती तसं इतिहासातही वर्णन ते नाही, काही सोबत नाही नेलं. नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी कुटी, घरी काशात आंब्याची सप्तकोटी शुद्ध कांचनाची. ते नाही प्रॉपर्टी सोबत नाही नेली. बरं, जीवनामध्ये भगवंताला प्रत्येक वेळेला नमस्कार करायला जातो, तो दुःख कोण मागितलं? देवा बाबा सुखी. दर्शन घेण्याची पद्धत म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. देव नाही भेटला तर संताशी. संताला देवाला नमस्कार करायचा असला तर चरण स्पर्शच करावे. त्याच्याही पलीकडे जर सांगायचं जर असलं आपल्याला, या भगवंताचं अगदी सोप्यात सोपी नाव आहे. महाराज ते नको सांगू फुकट महाराज आम्हाला, कारण टाइम इज वेस्ट म्हणी. अटी तर मरेले. मी तर म्हणतो यम फक्त सांगून नाही येत आपल्याला. सांगून जर आला तर तिथली ट्रिपला खालून देवाणघेवाण झाली असती. विठ्ठल हा यम वापसही जाते, पण तसा आपला दृढ निश्चय पाहिजे. यम आमच्या 18 संतांपैकी एका संतांनी गमावला, वापस पाठवला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुको समर्थ. नाही, पण भगवंताचं नाम तर यायला पाहिजे. वाल्या कोळ्यांची भेट झाली. कोणाला? संतांसोबत. किती वर्ष? क्षणभर घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पाप. पाप उपपाप आणि महत्पाप हे शास्त्रामध्ये प्रकार आहेत. आपल्याला काहीच समजत नाही पाप काय आणि पुण्य काय आहे. कारण पुण्य करता पाप घडे, पाप करता पुण्य घडे. आपल्याला पाप पुण्याची भांडवल कधी समजेल? श्रवणाच्या निश्चय. ज्या वेळेला कथा कीर्तन श्रवण केल्यानंतर यानं पाप होते, त्यानं पुण्य होते. त्याच्यानंतर पलीकडे ज्या वेळेला या संतांचा सहवास झाला नारद मुनीचा, किती? क्षणभर. कारण संत कसे असतात? मऊ मेना हुनी आणि विष्णुदास. पिंजली या कापसाचा गोळा, नेऊ नये कवनाच्या कोपळ. पूर्वीच्या काळी, आता वाता तुमच्या ग्रामीण शहरात पाकिटही भेटतात, पण पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात जर वाता करायच्या असल्या तर कापसाच्या गोळ्यातून एक नरम गोळा काढला जाय, सरकी बाजूले गोळा. तो एका जणाला फेकून मारला तर किती टाचे पडतील? असं असते संतांचं हृदय कोमल. या संतांचे हृदय नारद मुनीची जेव्हा वेळेला वाल्या कोळ्याला भेट झाली, का रे बाबा या पाप्याचा वाटेकरी कोणी आहे? घरी गेला. मग नाही रे नाही, कुणाची नाही. कोणी होतो सोबती? आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन सोडवावे. कारण इथला मुक्काम आपला कधी संपेल काही सांगता येत नाही. कारण बैसला असे उषा कुठे आहे?
आपण अकोल्यात आहोत मग काळ का बॉम्बे मध्ये बैसला असे उसाशीच काळ बसलेला आहे. यगडार का तुमचं कर्म चुकलं त्याच्यासाठी काय करावं लागेल? लेने को हरिनाम, देने को अन्नदान और दुसरे को अभिमान. संतांची फक्त नारद मुनीची तेवढ्या पुरती सांगितलं. नारद मुनीने बाबा काय करा, कारण मुखामध्ये नामस्मरण हे महत्पा. घेता नाम विठोबाचे डोंगर जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. नाम घेता मुखी वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. आपण तर सर्वसाधारण गजानन महाराजच्या पायदल दिंडीत जातो. तुम्ही रिटायर झाले का? पेन्शन किती आहे? किती घर बांधले? किती बाय कितीचा? कारण मुखात जर चालता चालता जर भगवंताचं नाम जर असलं, नाम घेता मुखी वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. द्रौपदीचा ज्या वेळेला राजसूय यज्ञ चालू होता, शुकमुनीला ब्रह्मवक्ताला आणण्याकरता गेलते, तर द्रौपदी फक्त पायी यात्रा मुखी भगवंताचं नामस्मरण. ती सोपी आहे. तेच वाल्या कोळ्याला सांगितलं नारदांनी की बाबा रे फक्त एका भगवंताचं नामस्मरण करा त्या अभंगाच्या तिसऱ्याचे. जन्मनिया कोळे स्वाती स्मरण, जन्मनिया कोळे स्वाती स्मरण. धरी हाती हरी, धरी हाती हरी. जन्मनिया कोळे स्वाती स्मरण, जन्मनिया कोळे स्वाती स्मरण. धरी हाती हरी, धरी हाती हरी. आया निर्मल राधा तुझाया बाबा शिव राधा या सांगितलं बाबा